शिकालय सन्माननीय भगवान साहेब पारधी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भरपूर चांगलं पारितोषिक सध्या आपल्या संघाला अगदी आपण पाहतोय. भरपूर चांगला सपोर्ट करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. भगवान दादा पारधी यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लाभलं गेला. 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल हरेशसाठी. प्रत्येक विकेटासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले गेल्या जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत होते. आमच्यासाठी अगदी ऑफिशियल गुणलेखक बाला बसमा सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डाव कुरे आताचा बॅट्समन आहे बाळा. नॉन स्ट्राइक इन वरती फलंदाज जितेश, गोलंदाजी ट्रॅक वरती हरेश. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल बाला बसमाचा फसलाय. डाऊन दी बॉल. दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील इथे 2. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या रजनीमध्ये काय खेळ केला होता बाला बसमानं. भरपूर चांगली बॅटिंग करत होता. विस्फोटक अंदाजानं बॉलिंग देखील भरपूर चांगली होती. टू व्हीलरच्या नक्कीच रेस मध्ये तो देखील पाहायला मिळतोय परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग तो करेल. हा खोलात फेकला. डिफेन्सिव्ह फटका. चांगल्या बॉलवरती चांगला सन्मान देणं. बाला बसमाला ठाऊक आहे कशा प्रकारे क्रिकेट हा खेळ खेळायचा असतो आणि त्याच प्रकारे सन्मान दिला देखील गेला. हरेशच्या प्रत्येक विकेटासाठी 500 रुपये देखील तुम्हाला पाहायला मिळतात परंतु विकेट येईल का मैदानाच्या बाहेर. जितेश शुगडे आणि त्याच्या साथीला बाला बसमा ही सलामीची जोडी. 12 बॉलचा खेळ आहे त्यामुळे 12 बॉल मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा लावणं फार महत्वाचं असेल. यस आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यापर्यंत आता ही स्पर्धा जाऊन पोहोचली. यावेळेस हा बॉल पंचाने नो घोषित केलाय परंतु धाव पाहायला मिळणार नाहीये. खरं तर आयोजकांनी भरपूर चांगली स्पर्धा आयोजित केली आहे. सध्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात 78 संघांनी सहभाग नोंदवला परंतु 70 संघांचा भोजा बिस्तारा बांधला गेला आणि आता 8 संघांचा खेळ राहिला होता. त्यातील अगदी आपण पाहिलं तर आणखीन एक संघ सुपर 8 मधून बाद झाले. अर्थात सुपर 8 मध्ये जरूर आहेत परंतु आता ते सुपर 4च्या रेस मधून बाहेर पडलेत त्यामुळे आता इथून आणखीन एक लढत पाहायला मिळते. नो बॉल आहे त्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यामुळे एकच असेल. 4 धावा फुलकावरती आहेत. हा बॉल ऑन साइडला लाजवाब. जितेशच्या बॅट मधून बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6. ठोकला षटकार. मध्ये ही संपूर्ण राईट रजनीची पुन्हा एकदा स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. त्यामध्ये मात्र तब्बल 8 बाईकचं पारितोषिक असणार आहे. भव्य दिव्य पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये ही नाईट रजनीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. सक्सेसफुल आयोजन सन्मान्य किरण दादा शीला, रोहित दादा कुरे, ओमकार पारधी आणि शोएब शेख यांच्या माध्यमातून केला गेला. यंदाच्या हंगामामध्ये जरूर एक बाईक आहे परंतु येत्या डिसेंबर महिन्यामध्ये पुढच्या अगदी आपण पाहतोय काहीच महिन्यामध्ये पर्व दुसरा देखील पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तब्बल 8 टू व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळतील. करावं तितकं कमी कौतुक आयोजकांचं. भरपूर चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी ओमकार पारधी असतील, शोएब शेख असतील, किरण दादा शीलार असतील, रोहित दादा कुरे या 4 मान्यवरांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये जरूर भरपूर चांगलं योगदान लाभलं गेलं संपूर्ण संघांसाठी परंतु पुढच्या वर्षी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळणार आहे. रोहित दादा कुरे यांचा विचार केला तर सातत्यानं आजची शेवटची रजनी आहे परंतु गेल्या 5 रजनीमध्ये आम्ही देखील पाहिलं शेवटच्या बॉल पर्यंत त्या संपूर्ण या स्पर्धेपर्यंत थांबले गेल्यात. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही. कोणत्याही संघावरती
अन्याय होणार नाही यांच्या मात्र त्याने भरपूर काळजी घेतली आणि शेवटच्या क्षणापर्यंत मात्र जोपर्यंत सामने सर्व संपत नाही तोपर्यंत प्रामुख्याने ते उपस्थित होते मैदानामध्ये. आयोजनाची धुरंधरा पूर्णपणे ओमकार पारधी शोएब शेख यांच्यावरती जरूर होती, परंतु या आयोजकाचे मुख्य शिल्पकार स्वतः रोहित कुरे हे देखील सातत्याने उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनापासून आभार आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. हा फटका लाजवाब. बाळा बसमा शांत राहत नाहीये, जास्त काळ शांत ठेवणं त्याला जमणार नाहीये, कारण बाळा बसमाच्या बॅटमधून सातत्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळत असतात. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या बॉलवरती 6. 17 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळतं. विस्फोटक फलंदाजी अगदी आमचे ऑफिशियल गृहलेखक ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटचे सर्व विकी पारधी यांनी सांगितलं होतं आतापर्यंत सुपर 8 मध्ये भरपूर वेळा दाखल झाल्यात, परंतु सुपर 8 नंतर प्रवास त्यांचा थांबायचा, परंतु कदाचित आता तो रेकॉर्ड मोडण्याची वेळ आली आहे जरूर, कारण पहिल्या षटकामध्ये 17 तर बनवल्यात. अशाच प्रकारचा खेळ चांगला राहिला तर सुपर 4 मध्ये देखील दाखल होईल संघ चिखलोली ठाकूरपाडा. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील या दोन्ही संघांना. चिखलोली ठाकूरपाडा संघाचा विचार केला तर जवळील संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतो जी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. याच गावातून बिलॉंग करत असताना विकीजी पारधी असतील बॅट्समन अगदी आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वरती बाळा बसमा सर्व या वाहिनीच्या. डीजे निलेश यांच्या माध्यमातून बाळासाठी आता पारितोषिक आलाय. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. एक सिंगल एक वाटली. दुसरीचा प्रयत्न अर्ध्यात बाला पोहोचला होता, तिसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु नकार दिला जातोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण जे काही फलंदाज गोलंदाज अगदी आपण पाहतोय मालिका वीरासाठी जे पॉइंट्स पकडले जात आहेत ते फक्त क्वालिफायरच्या मॅच पर्यंत याची देखील नोंद असावी आणि प्रत्येक विकेटसाठी या स्पर्धेमध्ये 3 पॉइंट पकडले गेले, त्यामुळे अगदी आपण याची नोंद घ्यायची. नेक्स्ट मॅच खांडीचा पाडा आणि त्याचे विपक्ष गुरु 11 साफेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठावरती येऊन स्थानबंद व्हायचं. हा बॉल ऑन साइडला, व्हॉट अ शॉट. पिकअप केलाय, ऑन साइडला पाठवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेश देखील थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या बॉल सीमा पार. ठोकलाय षटकार. तब्बल 25 धावा धावफलकावरती 8 बॉलचा खेळ शिल्लक संपला गेलाय. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक राहिलाय. मनोज आले दुसऱ्या स्पेल मध्ये, त्याच्यावरती देखील आक्रमक पवित्र धारण केला आता जितेश उघडे या फलंदाजानं. चर्चा होत होती बाला बसमाची, परंतु कधी जितेश मैदानामध्ये फायर करतोय समजलं देखील नाहीये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. मजबूत स्थितीमध्ये सध्या चिखलोली ठाकूरपाडा संघ. अनेक पाठीराखे उपस्थित असतील निश्चित रूपाने, त्यांचं देखील स्वागत आहे. आडव्या बॅटनं कट करायचा होता. अगदी तिथे अगदी पाहायला गेलं तर शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. जर चेंडू निसटला असता तर नक्की सीमा पार पाहायला मिळाला असता. धावा धावफलकावरती 26-26. आता बाला बसमा आलेत. 3 बॉलच राहिलेत. 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज डीजे निलेश यांच्या माध्यमातून दिला जाईल. खरं तर भरपूर जास्त प्रेम व्यक्त केलं जातं. या 6 दिवसांमध्ये जी मैत्री झाली आहे ना, अगदी आपण पाहतो क्रिकेट हा खेळच असा आहे ज्यामध्ये अनेक नाती जपली जातात, त्यामध्ये मैत्रीचं एक नातं एक घट्ट बांधलं जातं आणि असाच हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळेल. ट्रॉफी की थोडीशी खराब पाहायला मिळते. घडतंय काय, एकाच्या ठिकाणी दुसरी धाव, दुसरीच्या ठिकाणी तिसरी धाव आणि आता तिसरीच्या ठिकाणी चौथीचा प्रयत्न केला, परंतु हाव इथे घेत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला जरूर लागतोय, परंतु ज्या धावा बनवायच्या त्या बनल्या जात आहेत, त्यामुळे प्रेशर नसेल आता सध्या चिखलोली ठाकूरपाडा संघावरती. मजबूत स्थितीमध्ये हा संघ उतरला. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल्सचा खेळ आता शिल्लक राहिला. धावफलक 29. नवीन बॅटर सतीश. चला चाफेवाडी आणि त्याच्या विरोधात खांडीचा पाडा. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच व्यासपीठावरती यायचे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. न्यू बॅटर सतीश अगदी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत होता.
ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरामॅनची भूमिका त्यांच्या माध्यमातून स्वीकारली गेली होती. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या वतीनं करण्यासारखं नाहीये, कारण अनेक चांगले क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आल्या. विकासजी जाधव यांच्या शुभ हस्ते करत नाणेफेकीचा कौल. कांडीचा पाडा संघाचे कर्णधार या लगेचच व्यासपीठावरती. बाला बसमा स्ट्राईक इन वरती पाहायला मिळेल. हा देखील बॉल उडवायचा होता परंतु जमलं नाही. एक सिंगल एकवटले. घडते काय? दुसरीची धाव पूर्ण करायचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली जाते. घडतंय काय? चालाकी वृत्ती पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 31. सामन्यामध्ये सध्या पकड मजबूत आहे चिखलोली ठाकूरपाडा संघाची. टॉस जिंकला गेलाय चापेवाडी संघाच्या माध्यमातून. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला. आता यावेळेस इथे डायरेक्ट हिट घडलाय. फलंदाज होईल बाद. धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात 31-32 लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. धावा आता भरपूर बनल्या गेल्या त्यामुळे एका मजबूत स्थितीमध्ये चिखलोली ठाकूरपाडा संघ पाहायला मिळेल. 16.00 ची सरासरी आता गाठायची पूर्णपणे या 32 धावा बनवण्यासाठी. या 32 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, वाचल्या जातील का सहज चेस होतील, हे सर्व उत्तर तुम्हाला पाहायला मिळतील या षटकामध्ये. सध्या या स्पर्धेचा विचार केला तर भरपूर काळा अगोदर या स्पर्धेची चर्चा चालू होती, परंतु ही स्पर्धा भरवायची कशी, कधी भरवायची, परंतु त्या सर्व नियोजन अगदी आपल्याला पाहायला मिळाला. योग्य त्या रीतीने पार पडण्यात आलं. त्यामध्ये सन्मान्य रोहित दादा कुरेचे अगदी आपण पाहतो प्रामुख्याने 6 रजनीमध्ये इथे त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती. त्यानंतर किरणदादा शेलार जे अगदी आपण पाहतोय कालच्या रजनीमध्ये देखील आजच्या रजनीमध्ये देखील उपस्थित होते. ओमकार दादा पारधी असतील, शोएब दादा शेख या 4 मान्यवरांच्या माध्यमातून वांगणी शहरामध्ये प्रथमतःच नाईट रजनी क्रिकेटचा हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. खर तर पहिल्याच पर्वामध्ये इतका दिमागदार पद्धतीचं आयोजन म्हणजे कमालीची कामगिरी म्हणण्यासारखं नाही. कदाचित त्यांच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलाय पुढच्या वर्षामध्ये आता सध्या एक 2 व्हीलर बाईक तुम्हाला दिसते, परंतु येणाऱ्या काळामध्ये 8 2 व्हीलर बाईक घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणाऱ्या याच मैदानामध्ये कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणाऱ्या शोएब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त असू शकते, परंतु अजूनही काही चित्र स्पष्ट आहेत. त्यामुळे लवकरच ती स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या चिखलोली ठाकूरपाडा संघ. आज विकी पारधी देखील थोडे खुश असतील कारण संघाने भरपूर चांगली कामगिरी केली. क्वालिफायर जर झाला असता संघ तर त्यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतं गणपतीपुळे आणि आरेवारे बीचची मोफत ट्रिप होती ती त्यांनी पटकावली जरूर. आता काय पारितोषिक आहे का सुपर 4 साठी? कारण चॅम्पियन पदासाठी नक्कीच ते पारितोषिक लावणार आहे. तितका चांगला कामगिरी संघ करतोय, सध्या चॅम्पियन देखील बनू शकतो कारण आतापर्यंत गेम चांगला झालाय चिखलोली ठाकूरपाडा संघाचा. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. यस, पाण्याची मागणी केली जाते. चला बॅट्समनला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. मनोज आणि त्याच्या साथीला हरीश. गोलंदाजी ट्रॅक वरती कदाचित
बाला बसमाच तुम्हाला पाहायला मिळतील. एक डावकुरा त्याचा विस्फोटक गोलंदाज सातत्यानं भरपूर चांगला मारा त्याच्या माध्यमातून केला जातो. सध्या लॉंगॉनच्या तैनातीसाठी सतीश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली कॅमेरामॅनची भूमिका सातत्याने ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या वाहिनीमधून तुम्हाला पाहायला मिळेल. जी क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या मागे खरा चेहरा हा सतीश मिंगाळचा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर क्लिअरिटी विथ द क्वालिटी हे ब्रीद वाक्य ज्यांच्यासाठी शोभलं जातं ती वाहिनी म्हणजे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट्स. अनेक टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्यात आणि आज या वांगणी शहरामध्ये दोस्ती चषकामध्ये देखील भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं. ज्या प्रेक्षकांना मैदानामध्ये येऊन ही मॅच पाहणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी खरं तरी वाहिनी काम करत असते सातत्यानं. त्यांचं देखील आभार व्यक्त करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आमचे DJ निलेश सातत्यानं आज 6वा दिवस भरपूर चांगले सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकवण्यात आल्या. गेले 5 दिवस देखील खूप चांगले संगीत आणि आजचा 6वा रात्र त्यांच्या आवाजाने आमच्या आवाजाची त्यांनी काळजी देखील घेतली. त्यांचा आभार. सामना होते सुरुवात. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आली विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीची जोडी फोडत असताना मनोजला पाठवलं शून्याच्या भोपळा फोडत असताना बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. सन्माननीय योगेश दादा यादव हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आणखीच माजी उपसरपंच डोणे ग्रामपंचायत योगेश दादा यादव यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे मुख्य आयोजक शोएबजी शेख यांचे वडील अनवरजी शेख यांचं देखील आगमन झालं. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी सुनसुनकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती. त्याचबरोबर सन्माननीय राकेश दादा सुर्वे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. योगेश 3ऱ्या क्रमांकावरती आता तो दाखल झालाय. धावा बनवायचे धावफलकावरती 32-16 सरासरी गाठायची आहे. जर विचार केला या धावसंख्येचा तर डोंगर फार मोठा आहे परंतु तो कुठेतरी चढत असताना दमछाक होईल का. सध्या अगदी आपण पाहतोय संघ कवठेवाडी या योगेश दादा यादव आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर विलास सारंग साहेब आपण देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. यावेळी साऊंड फटका सजवायचा होता. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न थ्रो फेकी वाईड आहे परंतु 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. बाला बसमा थोडीशी नाराज आहेत कारण जर थ्रो फेकी झाली असती तर बॅकअपला कोणी खेळाडू नव्हता. कदाचित यष्टांच्या मागे ते रवी हिरवे पाहायला मिळत आहेत परंतु त्यांच्या मागे कोणी खेळाडू नव्हतं. त्यामुळे थोडीशी नाराजगी जरूर व्यक्त केली जाते कारण सामना महत्वाचा आहे. थेट संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारे आणखीन एक पाऊल पुढे ट्रॉफीच्या नजदीक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे लढाई अस्तित्वाची आहे. हा बॉल स्लोवर गतीने फेकलाय. इथे डायरेक्ट हिट झाला असता परंतु जमलं नाहीये. एक बाईची ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. बॅट कट आहे अगदी आपल्याला पाहायला मिळेल. बॅटीची कट लागून शेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावत होता तोपर्यंत एक सिंगल एकवटल्या. सिंगल डबल न फारसा फरक पडणारच नाहीये कारण अगदी आपल्याला डोंगर चढायचा आहे त्यामुळे वेगानं धावा बनवाव्या लागतील. सध्या सिंगल डबल न बाला बसमाला देखील फरक पडणार नाहीये. धावा 32 विजयासाठी आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. बॉल थांबणार नाही गोळीच्या वेगात. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. धावा धाव फलकावरती आहेत. करंट रन रेटचा विचार केला 10.50 आहे परंतु रिक्वायर रन रेट भरपूर वाढलाय. 18.75 पाहायला मिळत आहे. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. सध्या धाव फलकावरती 7 आहे. 2 बॉल वरती अजूनही जर रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 2 मोठे फटके येणं फार महत्वाचे. जर 10 धावा खर्च केल्या तर कमबॅक करेल कवठेवाडी संघ. पहिला आलाय का काय परंतु फटका फसतोय. मिड ऑफचा खेळाडू पुढे सरसावत असताना टिपतोय झेल संपुष्टात येईल. आणखीन एक फलंदाजाचा खेळ. फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन.
7 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहायचे. एका बाजूला स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी आणि त्याच्या विरोधात संघ पाहायला मिळणार आहे खांडीचा पाडा. नाणेफेकीचा कौल केला गेला. टॉस गमावला खांडीचा पाडा संघाकडून, परंतु जिंकत असताना चाफेवाडी संघानं प्रथमतः जिंकल्या आणि टॉस जिंकत असताना त्यानं निवडला ते बॅटिंग क्षेत्ररक्षण करायचंय खांडीचा पाडा संघ. याला नक्कीच विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर येऊन उपस्थित राहायचंय खांडीचा पाडा संघ. आणि चाफेवाडी संघाला विनंती असेल आपण, चाफेवाडी संघाला सांगण्याची गरजच नाहीये, तो पूर्णपणे डगआउटच्या बाजूलाच उपस्थित आहेत. शेवटचा बॉल फुल टॉस होता, चालला होता पाठीमागे, परंतु तिथे देखील भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळत आहे. एक सिंगल एकवटली. षटक क्रमांक संपला पहिला. 8 धावा धावफलकावरती 32 ची गरज असताना आता 6 मध्ये 4 षटकार ठोकायचे. एकंदरीत 24 धाव संख्येची गरज आहे. व्यासपीठावरती उपस्थित होत असताना पाहायला मिळतात अगदी आपण शोएबजी शेख यांचे पिताश्री अनवरजी शेख, त्यानंतर गणेशजी सुनसुरकर साहेब, विलासजी सारंग साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. 8 धावा आहेत, 24 ची गरज आहे 6 बॉल मध्ये. चला स्पीडअप करायचे आहेत. विलासजी सारंगे साहेब देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सन्माननीय योगेशजी यादव साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरची, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. या अगोदर देखील साहेबांची प्रामुख्याने उपस्थिती पाहिली होती, परंतु आज मेगा फायनलची रात्र आहे, त्यामुळे सातत्यानं अगदी आपण पाहतोय या स्पर्धेला वेळात वेळ काढून सातत्याने उपस्थित राहत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सतीश शालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईट बॉल, पंचांशी दोन्ही समांतर रेषेमध्ये. कौतुक करावं लागेल सतीश मेंगालचं, कारण पहिल्या दिवसामध्ये अगदी त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळाला. जवळपास 3ऱ्या का 4थ्या दिवसामध्ये तो संघ खेळत होता, कॅप्टनशिप पटकावत होत्या. ज्यावेळेस नाणेफेकीसाठी आले त्यावेळेस त्यांच्यासोबत बाईट देखील घेण्यात आली होती. त्यावेळेस सांगितलं होतं अगदी गोलंदाजी प्रथमतः करू, परंतु ज्यावेळेस त्यांना त्याची बाईट घेत असताना सांगितली होती गोलंदाजी मी देखील करतो, परंतु थोडीशा हाताला दुखापत जाणवत्या. परंतु कोणतेही यस आमचे मित्र विकी पारधी सांगतायत गाडीवरतून पडले होते, त्यामुळे हाताला थोडीशी दुखापत होती, परंतु ती दुखापत बाजूला सारत असताना आपल्या गावासाठी जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र भरपूर चांगलं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं होतं. आणि त्याच चांगल्या खेळातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्वालिफाय ठरला. आणि आता इथून पुन्हा एकदा त्याच्या गावाच्या नावासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी तो गोलंदाजी ट्रॅक वरती उतरलाय. कौतुक करावं तितकं कर्मी, कारण ग्रामीण क्रिकेट इतकं पुढे गेलाय का स्वतः आपण कुठे आहोत याचा विचार न करता आपलं गाव कुठे, आपल्या गावाचं नाव कुठपर्यंत पोहोचता होता येईल याचे सर्व खेळाडू दक्षता घेत असताना संपूर्ण चांगला खेळ करतात आणि आपल्या गावाचं नाव सातत्यानं मोठं करत असतात. त्या सर्व खेळाडूंसाठी एकदा जोरदार डाला होण्यास हरकत नाही, कारण आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी सातत्यानं खेळ करत असणार आहे हे सर्व ग्रामीण क्रिकेटचे स्टार तुम्हाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला व्यवसाय देखील असतो, कामधंदा नोकरी सांभाळून भरपूर चांगला क्रिकेट खेळताना हे सर्व खेळाडू, त्यामध्ये आमचे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हचे ही सर्व टीम देखील आहे, कारण आज त्यांचा संघ मैदानामध्ये भरपूर चांगली खेळी करतोय. 5 बॉल आता 23 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश. फुल ऑनलाईनचा बॉल ऑन साइडला जेलची संधी आहे, परंतु थोडेसे दूर राहिलेत, त्यामुळे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 4 धावा जरूर आहेत. कमबॅकचा प्रयत्न भरपूर चांगला आहे. 4 मध्ये 19 बनवायच्यात, बनल्या जाऊ शकतात. अजूनही सामना सोडला नाहीये कवतेवाडी संघाने, कारण क्रिकेट आहे, कधी काय घडेल काय बिघडेल शेवटच्या बॉल पर्यंत कोणी सांगू शकत नाहीये. त्यामुळे आता इथून 4 मध्ये जर मोठे फटके आले तर नक्की सामना कमबॅकच्या रूपांतरात कवतेवाडी संघाच्या बाजूने देखील झोपला जाऊ शकतो. परंतु बनले जातील का धावा? 4 मध्ये 19. हा बॉल वेगानं फेकला, शरीरावरती आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल सहजरित्यानं कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. आता 3 मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंगच्या मुळे 2 धावांची पेनल्टी देखील क्रिशा 11 बदलापूर संघाला दिली होती, त्यामुळे ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3 मध्ये आता टोकाचे 3 षटकार, त्यामुळे सामना कुठेतरी थोडासा दूर पाहायला मिळेल. कवतेवाडी संघाच्या मार्फत ते 3 षटकार येईल का? जर आले तर नक्कीच या स्पर्धेमध्ये या ग्राउंड मध्ये तुम्हाला एक विक्रम पाहायला मिळणार आहे.
परंतु सतीश मिंगाळला सहजासहजी ते 3 षटकार मारू देणार नाहीये, कारण भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून करण्यात येत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर डावकुऱ्यात त्याचा योगेश कवतेवाडी संघाच्या मार्फत गोलंदाजी मार्क वरती आहे. हा बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये चाललाय, चेंडू सीमा पार. धावा जरूर 4 मिळतील, परंतु आता या फटकेबाजीने भरपूर उशीर झालाय. फक्त 2 बॉल मध्ये आता तब्बल 14 धावा बनवायच्या. 2 षटकार येऊन सुद्धा थोडासा दूर राहिला हा संघ. आता 18 धावा बनल्या धाफलकावरती. 10 बॉलचा खेळ संपला गेलाय. फक्त 2 बॉल 14 ची गरज आहे. फुलर लेनचा बॉल, इथे देखील झेलची संधी. बाला बसमा विकेट किपर बॉलच्या खाली, चुकी नसेल, सोपा अगदी झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज होईल आणखीन एक बाद. चला नेक्स्ट बॅटर न्यू लगेचच मैदानामध्ये दाखवला. शेवटचा एक बॉल आहे आणि ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे त्याने लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. या बॉल नंतर कदाचित दोन्ही संघांमध्ये भव्य दिव्य लढत पाहायला मिळणार. एका बाजूला गुरु 11 चाफेवाडी संघ, स्वर्गीय गुरु 11 या नावानं, कारण या संघातला एक विस्फोटक फलंदाज सातत्यानं ज्याच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी करत असताना अनेक सामने भरपूर चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती असू द्यात, गोलंदाजीच्या जोरावरती असू द्यात, सातत्यानं चाफेवाडी संघासाठी त्याचा खेळ सातत्यानं भरपूर चांगला राहिला होता. परंतु काही काळा आजारामुळे गतवर्षी त्याचं दुःख निधन झालं. याच क्रिकेटच्या मैदानावरती मालिका वीराचा किताब देखील त्याच गुरु उघडानं पटकावला होता. त्याचं निधन झालं. त्यामुळे आता स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी या नावानं सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये हा संघ उतरत असतो. कदाचित गुरुचा आशीर्वाद देखील या संघाच्या पाठीमागे सातत्यानं आपण पाहिला. त्यामुळे भरपूर जास्त इन फॉर्म असणारा स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहणार आहे. परंतु ते जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे सामना समाप्त झालाय आणि पुन्हा एकदा आपण देऊयात चिखलोली ठाकूरपाडा संघाला. जे स्वप्न होतं ते मात्र आता एका पावलानं साकार झालाय. कारण विकी पारदी यांनी मगाशी सांगितलं सुपर 8 नंतर कुठेतरी संघ बॅकफुट वरती जात होता, सुपर 4 पर्यंत पोहोचू शकत नव्हते, परंतु तो संघ आता थेट जाऊन पोहोचलाय सुपर 4 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट ऑल कंपनी अँड चिखलोली ठाकूरपाडा संघ. परंतु हार्ड लक कवतेवाडी संघ. जाऊयात लगेचच मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट अबाउट ज्याच्या बॅट मधून धावा आल्या 14, ज्यानं विकेट प्रस्थापित केले 2, असा बाळा बसमा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य अनवरजी शेख साहेबांना विनंती करतोय की आपण या आपल्या पवित्र आस्थाने देऊयात मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला या बाला बाला बसमा. अनवरजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. नेक्स्ट मॅच लगेचच तुम्हाला पाहायला मिळते. नुकतंच वर्णन केलं सर्व स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी आणि त्याच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल खांडीचा पाडा.